लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सलग सुट्ट्यांमुळे लालबागला भाविकांची रांग पाहायला मिळते। दर्शन मिळवण्यासाठी भक्तांना चक्क आमदाराचं पत्र आणलेलं होतं। एका भक्तांना चक्क खडकवासल्याचे आमदार यांचं पत्र आणलं, पण मंडळाकडनं हे पत्र घेऊन दर्शन देण्यास नकार देण्यात आला। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, कशी गर्दी आज लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आपल्याला बघायला मिळते? नक्कीच आपण पाहिलं तर आज गणेश उत्सवाचा 8वा दिवस आणि काल रात्रीपासून महत्त्वाचं म्हणजे जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आता देखील पाहिलं मोठ्या संख्येने जे गणेश भक्त आहे ते या जी VIP लाईन आहे त्यातून आत शिरण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र ते सर्वसामान्यांसाठी जी वेगळी लाईन आहे त्यातून जे त्यांचे जे संपूर्ण जे व्हॉलंटियर्स आहेत त्याच्याकडून सोडण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं पुढे गणेश गल्ली, त्यानंतर लालबाग आणि मग त्यानंतर पुढे चिंचपोकलीचा चिंतामणी, या तिन्ही गणपतीमध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठी गर्दी आपल्याला भाविकांमध्ये ही पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर काही भाविकांकडून आमदारांचं चक्क पत्र देखील आणण्यात आलं होतं, मात्र तो पत्र तिकडे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्याकडून ते नाकारण्यात आलं आहे। आणि अशीच गर्दी आपल्याला आता दिवसभर देखील पाहायला मिळेल। जे आपण जेव्हा आपण या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्याशी जेव्हा बातचीत केली तेव्हा कळलं की दिवसाला जवळपास 15 ते 16 लाख जे गणेश भक्त आहेत त्या या बाप्पाच्या चरणी अर्थात लालबागच्या चरणी नतमस्तक होण्याकरता येतात। आणि आजचा दिवस रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आहे आणि हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं काल देखील या संपूर्ण गर्दीमध्ये एका महिलेला फिट आणण्याची देखील एक घटना घडली होती आणि अशीच काही घटना मागील अनेक दिवसांपासून देखील सुरू आहे। संपूर्ण दर्शनाच्या वेळी गर्दीमुळे जे अनेक नागरिक आहेत ते आजारी पडले असतील किंवा त्यांना चक्कर आले असेल, मात्र एवढं असून सुद्धा देखील भाविकांची गर्दी काही कमी होताना आपल्याला लालबागमध्ये दिसत नाही। आणि अशीच गर्दी आपल्याला दिवसभर नुसतं लालबागच नाही तर चिंचपोकलीचा चिंतामणी असेल किंवा गणेश गल्ली असेल या संपूर्ण या तिन्ही मंडळामध्ये मोठी गर्दी आपल्याला दिवसभर आज पाहायला मिळेल। गुरु, धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।